नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपल्या सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो. तर आपण 5वीचा जो पेपर झालेला शिष्य होते त्याचा पेपर सेट डीचे उत्तर पाहू. इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला किती मार्क पडले ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. 4 गोष्टी टाकायच्या आहेत आपल्याला. एक तर आपलं नाव टाकायचं आहे आणि आपल्याला मार्क किती पडले ते टाकायचे. नंबर 2 गोष्टी टाकायचे, कॅटेगरी काय आहे ते टाकायचं. 3 नंबर टाकायचं, आपला जिल्ह्याचं नाव टाकायचे, जिल्हा. आणि नंबर 4 टाकायचं आपल्याला आपलं ग्रामीण आहात की आपण शहरी आहात हे टाकायचं. त्याचप्रमाणे आपलं नाव पण टाकायचं. ठीक आहे. ह्या 4-5 गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत, जेणेकरून आपला कट ऑफ बसेल की नाही ते मी सांगेल तुम्हाला. इथं पास होण्यासाठी तुम्हाला जे मार्क लागतात ते 40% लागतात. 40%पेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्हाला कमीत कमी 40%च, म्हणजे 300चे 40%. 300चे 40% होतात आपले. 120 मार्क हे पासिंगचे असतात. कमीत कमी 24 मार्क हवे असतात. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 13व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 17व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 18व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केल्याच्यानंतर हाईप बटनला नक्कीच प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो. 19व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 20व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 25व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 35व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा, जास्तीत जास्त हाईप करा. 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 43चं उत्तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 आहे. 44चं उत्तर हे इथे पर्याय क्रमांक आपल्याला पर्याय क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 47मध्ये आपल्याला सर्वात मोठी संख्या सांगायची होती, तिथं उत्तर होता पर्याय क्रमांक 2. 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2.
विद्यार्थी मित्रांनो, आपलं नाव, आपलं कॅटेगरी, आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. कॅटेगरी आणि मार्क ह्या 2 गोष्टी तर नक्कीच टाका. 49 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, मार्क किती पडले आणि कॅटेगरी, आणि आपल्या जिल्ह्याचं नाव पण टाकायचं आहे आपल्याला. ठीक आहे, कॅटेगरी म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते सांगायचं. 50व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 55 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 56 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 57 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 58 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 62 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 64च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 65 नंबर आहे पर्याय क्रमांक 1. 66च्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 67च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 71 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 72 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि मी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या. 4 गोष्टी कोणत्या कोणत्या टाकायच्या आपल्याला? नाव आणि मार्क टाकायचे आपल्याला मार्क किती भेटले ते टाकायचे. दुसऱ्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आपली कॅटेगरी टाकायची. तिसऱ्या नंबरला आपल्याला टाकायचं आहे आपल्या तालुका, जिल्ह्याचं नाव टाकायचं. आणि 4 नंबरला टाकायचे ग्रामीण की शहरी, ग्रामीण आहात का शहरी. आणि त्याच्यानुसार मी तुमची कट ऑफ सांगणार आहे, कट ऑफ. ठीक आहे, याचा निकालचा दिवस वगैरे काय आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ केलेलाच आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा.